नमस्कार मित्रांनो, मी विजय पाटील. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण आलो आहोत भारत निसान सांगलीमध्ये. तर यांच्याकडे निसानची न्यू लॉन्च टेक्टॉन गाडी उपलब्ध झालेली आहे. या गाडीचं लॉन्चिंग पण इथे झालेलं आहे. तर या कारचे आज आपण तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहोत. जसं की गाडीचा फ्रंट व्ह्यू, राईट व्ह्यू, रिअर व्ह्यू, इंटेरियर अशी गाडीची पूर्ण माहिती देणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला गाडीची पूर्ण माहिती समजेल. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आता वेळ न घालवता तुम्हाला मी गाडीची माहिती सांगायला सुरुवात करतो. तर मित्रांनो, मी तुम्हाला गाडीची प्रथम की दाखवतो. तर गाडीची की काही अशा प्रकारे येणार आहे. यात तुम्हाला लॉक अनलॉकचा ऑप्शन मिळून जाणार आहे. तर मित्रांनो, फ्रंटमध्ये जर प्रथमतः बघायला गेलं तर काही अशा प्रकारे तुम्हाला इथं एलईडी हेडलॅम्प मिळून जाणार आहे. त्याबरोबर मित्रांनो तुम्हाला कनेक्टेड DRL सुद्धा मिळून जाणार आहे. त्याबरोबर मित्रांनो इथे तुम्हाला निसानचा असा प्रीमियम असा लोगो मिळणार आहे. इथे वर तुम्हाला टेक्टॉनचं बॅजिंग मिळून जाणार आहे. त्यावर मित्रांनो खाली तुम्हाला अशा प्रकारे फॉग लॅम्प्स मिळून जाणार आहेत. इथे वर तुम्हाला गन मेटलमध्ये फिनिशिंग मिळून जाणार आहे. तर मित्रांनो, गाडीचं साईड प्रोफाईल जर बघायला गेलं तर काही अशा प्रकारे तुम्हाला गाडीचं साईड प्रोफाईल बघायला मिळणार आहे. अगदी ग्लॉसी कलरमध्ये तुम्हाला कलर मिळून जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला मिळणार 18 इंच अलॉय व्हील्स. इथे तुम्हाला ब्लॅक फिनिशमध्ये क्लॅडिंग मिळून जाणार आहे. इथे तुम्हाला T160चं बॅजिंग मिळून जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं काही अशा प्रकारे डिझायनिंग बघायला मिळणार आहे. तसेच मित्रांनो तुम्हाला गाडीमध्ये टर्न इंडिकेटर सुद्धा इन्क्लूड करण्यात आले आहेत. ब्लॅक फिनिश प्लस ग्लॉसी ब्लॅक अशा प्रकारे तुम्हाला मिररचं डिझायनिंग बघायला मिळणार आहे. त्याबरोबर गाडीचे हँडल्स बघायला गेले तर काही अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळणार आहे हँडलमध्ये. त्यानंतर मित्रांनो बॅकमध्ये पण तुम्हाला अशा प्रकारे अलॉय व्हील्स मिळून जाणार आहेत. इथे तुम्हाला बॅक साईडला अशा प्रकारे हँडल बार्स मिळून जाणार आहेत. तर मित्रांनो गाडीत तुम्हाला मी रिअर प्रोफाईल दाखवतो. गाडीचं रिअर प्रोफाईल जर बघायला गेलं तर काही अशा प्रकारे आहे. यामध्ये तुम्हाला कनेक्टेड DRL मिळून जाणार आहेत. बॅकमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचा स्पॉइलर आहे. त्यानंतर स्टॉप लॅम्प मिळून जाणार आहे. तसेच तुम्हाला डिफॉगर पण इन्क्लूड करणार आहे. बॅक वायपर पण आहे. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला मिळून जाणार आहे टेक्टॉनचं बॅजिंग. मित्रांनो गाडीचा बूट स्पेस अशा प्रकारे तुम्ही मॅन्युअली ओपन करू शकताय. बूट स्पेस जर बघायला गेलं तर काही अशा प्रकारे तुम्हाला बूट स्पेस मिळणार आहे. तसंच मित्रांनो यामध्ये तुम्हाला ते लॅम्प सुद्धा आहे, जेणेकरून तुम्ही रात्रीच्या प्रवासादरम्यान तुम्ही याचा वापर करू शकता. तसंच मित्रांनो खालच्या साईडला तुम्हाला स्टेपनीज टायर सुद्धा वापर करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो गाडीचं तुम्हाला बऱ्यापैकी आपण माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. तर मित्रांनो आता आपण गाडीचं तुम्हाला इंटेरियर दाखवूया. गाडीचा इंटेरियर काही अशा प्रकारे येणार आहे मित्रांनो, बघू शकताय. मागे तुम्हाला AC युनिट मिळून जाणार आहेत. तसेच तुम्हाला इथे ॲडजस्टेबल बॅक हेडरेस्ट मिळून जाणार आहेत. त्यानंतर मागे तुम्हाला पार्सल ट्रे पण आहे. त्यावर इथे तुम्हाला मित्रांनो विंडोज कंट्रोल मिळून जाणार आहेत. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला बॉटल होल्डर वगैरे मिळून जाणार आहेत. स्पीकर आहे. इथे पण तुम्हाला या साईडला ऑटोमॅटिक विंडो कंट्रोल्स मिळून जाणार आहेत. नंतर मित्रांनो आता आपण गाडीचा इंटेरियर ड्रायव्हर साईड डिस्प्ले दाखवूया. काही अशा प्रकारे तुम्हाला ड्रायव्हर साईड कंट्रोल्स मिळून जाणार आहेत विंडो डोअर्समध्ये. यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे ग्रॅबरी वापरून इथे तुम्हाला हँडल्स वगैरे दिलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो इथून तुम्ही तुमची सीट मॅन्युअली ॲडजस्ट करू शकताय. तसेच मित्रांनो स्टेअरिंग कंट्रोल जर बघायला गेलं तर काही अशा प्रकारे तुम्हाला स्टेअरिंग कंट्रोल यामध्ये मिळून जाणार आहे. त्याबरोबर मित्रांनो तुम्हाला इथे मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये तुमचा गिअर बॉक्स मिळून जाणार आहे. तसेच तुम्हाला मित्रांनो यामध्ये Type-C चा पण ऑप्शन दिलेला आहे. इथे तुम्ही तुमचा चार्जर सॉकेट पण इथे मिळून जाणार आहे. वर पण तुम्हाला तुमचे टॅबलेट्स वगैरे ठेवण्यासाठी ऑप्शन मिळून जाणार आहे. तसंच मित्रांनो पुढील जर बोनेट डिझाईन बघायला गेलं तर काही अशा प्रकारे तुम्हाला बोनेट डिझाईन बघायला मिळणार आहे. पुढचा डिस्प्ले जर बघायला गेलं तर एकदम चांगल्या प्रकारे आहे. इथे तुम्हाला टच स्क्रीन मिळून जाणार आहे. त्याबरोबर मित्रांनो गाडीचा ग्लब बॉक्स दाखवतो तुम्हाला. त्या ग्लब बॉक्स बघायला तर काही चांगल्या प्रकारे यामध्ये पण तुम्हाला हॅलोजन लॅम्प इन्क्लूड करण्यात आलेला आहे. तसेच मित्रांनो तुम्हाला इथून 1000 लाईटचा स्विच इथून मिळून जाणार आहे. तुम्हाला AC कंट्रोल्स मिळून जाणार आहेत. नंतर मित्रांनो यामध्ये तुम्हाला सनवायझर पण यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेला आहे. इथे तुम्हाला मिरर वगैरे असू शकतो. तसेच इथे पण तुम्हाला LED हेडलॅम्प मिळून जाणार आहेत. इथून तुमचा सनरूफ तुम्ही ॲडजस्ट करू शकताय. तसेच मित्रांनो तुम्हाला या गाडीमध्ये आर्मरेस्ट सुद्धा ऑफर करण्यात आलेला आहे, बघू शकताय. यामध्ये पण चांगल्या प्रकारे स्पेस आहे. त्याबरोबर मित्रांनो तुम्हाला इथे 2 कप होल्डर पण मिळणार आहेत. इथे तुमचा मॅन्युअली हँडब्रेक मिळणार आहे. तर मित्रांनो आता आपण बऱ्यापैकी गाडीची ओव्हरऑल लुक बघण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो गाडीचा ओव्हरऑल लुक आपण पूर्ण बघितलेला आहे. गाडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला जरी गाडी बुकिंग वगैरे करायची जर असेल तर गाडी चांगली आहे. गाडीची टेस्ट राईड एकदा नक्की घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये यांचा मोबाईल नंबर तुम्हाला दिला आहे. त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही गाडी बुकिंग करू शकता. धन्यवाद.